आमचं पिल्लू इथं नटून थटून मस्त बसलेलं. माझ्या दिवसाची सुरुवात ह्या गोड पिल्लापासूनच होती. तर आज आमचं पिल्लू खूपच गोड आणि क्यूट दिसत होतं. मग काय तयारी केली आणि निघालो देवाला. आज आहे नागपंचमी. काल होता भावाचा उपवास आणि आज आहे नागपंचमी. तर मस्त तयारी करून पिल्लूला वगैरे घेऊन मस्त निघालो आता वारुळाची पूजा करायला. इथं आता अशी झाली गंमत की चिखल खूप जास्त होता पावसामुळे आणि त्यासाठी साडी माझी पूर्ण पायात येत होती. जास्त साडीची सवय नाही आहे, ड्रेस घालत असते रोज, त्यामुळं सणावाराला अशी साडी घालते. तर आता इथं वारुळाजवळ आलेली आहे आणि आता पूजा वगैरे करून घेते मी. इथं आता खूप वारं सुटलं होतं, त्यासाठी माझा दिवा पण लागत नव्हता. आणि आता पूजा झालेली होती माझी आणि इथं आता हे 2-3 बाया आलेल्या होत्या. मग त्यांना लगेच हळदी कुंकू लावून घेतलं. पूजा वगैरे होईपर्यंत वाट नाही बघितली त्यांची, कारण ह्यांना ऑफिसला जायचं होतं माझ्या आहोला. त्यासाठी लवकर तिथून निघाली मी हळदी कुंकू लावून. घरी आल्यानंतर इथे खाली आमच्या ह्याच्या वरांड्यामध्ये इथं तुळस आहे. तर इथं आता आल्यानंतर लगेच तुळशीची पण पूजा करून घेतली मी. पावसामुळे वातावरण एवढं छान झालेलं आहे ना, खूप भरभर वारा असं सुटत आहे आणि सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे. खूप छान वाटत आहे वातावरण आता. आणि आता श्रावण पण सुरू झालेला आहे, तर खूप छान वाटते. तर इथं आता तुळशीची पूजा करून मी वर आलेली होती रूममध्ये. त्यानंतर दिवसभर काय मला शूट घ्यायला जमलंच नाही, कारण समर्थ खूप सतवत होता, रडत होता. मग डायरेक्ट संध्याकाळी मी स्वयंपाक करताना शूट केलेला आहे. आता समर्थ झोपला होता म्हणून इकडं माझं स्वयंपाक करायचं चालू होतं. म्हणून पटापट अशी तयारी करून घेतली होती. सगळी पुऱ्या वगैरे आधीच लाटून घेतल्या होत्या, पीठ मळून सगळं तयारी करूनच होती माझी इकडं. आणि आता मस्त पुऱ्या तळायला घेत होते इकडं. आणि आता पुरी माझी नेमकंच पहिली पुरीच मी तळली होती, कारण लाटायला खूप वेळ गेला. आणि तेवढ्यात हा माझा शैतान उठला. तर आता उठून हे मस्त इकडं माझ्याकडे पाहत होता, ओरडत होता. त्याला वाटतं मम्मी का नाही घेत. मग बघा आता हा कसा गर्दा करायला लागतोय. आणि हा ना आता ह्याला असं वाटतं कधी मम्मी घेते, पण मी घेत नव्हते. म्हणून हा ना डायरेक्ट आता माझ्याकडे यायला लागला होता. हे आता कसं आहे, थोडं प्रॅक्टिस चालू आहे आमच्या साहेबांची उठायची. पडला लगेच. काय झालं पिल्लू, काय झालं? मी जर अजून घाबरली असती ना, तर मग अजून हा रडला असता. पण माझे एक्सप्रेशन काहीच नव्हते इथं.
आणि हा आता मस्त हळूहळू माझ्याकडे यायची प्रॅक्टिस चालू होती. तर बघा कसा धपाधप माझ्याकडे येतोय. आणि इकडे आता माझ्या पुऱ्या पूर्ण तळून होईपर्यंत हा पूर्ण किचनमध्ये राडा घालून ठेवला होता. आणि इकडे माझ्या पुऱ्या तळणं झालेल्या होत्या. मग इकडे मी ह्याला ओट्स गरम केले थोडेसे आणि ह्याला आधी खाऊ घातलं झोपेतून उठला होता तर. आणि आता खाताना हा कधी शांत नाही खात, तर हा असं डुलतच असतो. म्हणजे एन्जॉय करतो, जे काय खाईल खेळेल जेव्हा याला छान वाटेल ना तेव्हा हा असा एन्जॉय करतो. आणि आता खाणं झाल्याच्या नंतर ह्याचा राडा बघा तुम्ही आता पुढे व्हिडिओ कसा आहे ते. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.